12वीचा रिझल्ट लागला आणि आता सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न असेल की आता पुढे काय करायचं। काही विद्यार्थ्यांनी अगोदरच ठरवलं असेल तर काही विद्यार्थी आता ठरवणार असतील। त्यातीलच काही विद्यार्थी असेही आहेत जे आर्ट्स निवडण्याचा विचार करत आहेत आणि खरं सांगायचं तर हा निर्णय घेताना अनेकांच्या मनात भीती असते। आर्ट्स घेतलं तर पुढे करिअर आहे का किंवा लोक काय म्हणतील असा विचार मनात येत असेल। पण खरं सांगायचं झालं तर आर्ट्स मध्येही खूप चांगले करिअर ऑप्शन्स आहेत, फक्त योग्य माहिती आणि दिशा असणं गरजेचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कला शाखेतील टॉप 5 करिअर ऑप्शन सांगणार आहे। नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। सगळ्यात पहिलं म्हणजे आर्ट्स घेतल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठ्या सरकारी पदावर जाऊ शकता। UPSC किंवा MPSC सारख्या परीक्षा देऊन कलेक्टर, पोलीस अधिकारी, तहसीलदार बनण्याची संधी मिळते, पण यासाठी मेहनत लागते। पण यश मिळाले की तुमचं आयुष्य बदलून जाईल। त्याचबरोबर लॉ म्हणजेच कायद्याचं क्षेत्रही तुमच्यासाठी एक जबरदस्त पर्याय ठरू शकतं। CLAT सारखी परीक्षा देऊन तुम्ही लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकता आणि पुढे वकील, जज किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करू शकता। या क्षेत्रात मान, सन्मान आणि चांगली कमाई दोन्हीही मिळतं। जर तुम्हाला बोलायला, लिहायला आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवायला आवडत असेल तर जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन हा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे। या क्षेत्रात तुम्ही न्यूज रिपोर्टर, अँकर किंवा कंटेंट क्रिएटर बनू शकता। आजच्या डिजिटल युगात याला खूप संधी आहे। यानंतरचा ऑप्शन म्हणजे सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र। हे क्षेत्र सुद्धा झपाट्याने वाढत आहे। आजकाल मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढत असल्यामुळे काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्टची मागणी देखील वाढत आहे। जर तुम्हाला लोकांना समजून घ्यायला आणि त्यांना मदत करायला आवडत असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो। आणि जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल, काहीतरी वेगळं करायचं असेल तर डिझायनिंग फील्ड तुमच्यासाठी बेस्ट आहे। NIFT किंवा NID सारख्या परीक्षा देऊन तुम्ही फॅशन, ग्राफिक किंवा इंटेरियर डिझाइन मध्ये करिअर करू शकता आणि स्वतःचा ब्रँड सुद्धा तयार करू शकता। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आर्ट्स निवडणं हा चुकीचा निर्णय नाही, तर तुमच्या आवडीच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे। लोक काय म्हणतील याकडे जास्त लक्ष देऊ नका। तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्यात मनापासून मेहनत करा। योग्य निर्णय घेतला तर आर्ट्स मधूनही तुम्ही मोठं करिअर घडवू शकता। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या .com महाराष्ट्राच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।